शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय ते मुक्काम पोस्ट पवारवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. या गावचे प्रगतशील शेतकरी आहेत श्री भोसले साहेब. त्यांच्या प्लॉटवर आपण या ठिकाणी आलोय. तर या ठिकाणी त्यांचं 21 ते 22 एकर क्षेत्र आहे. तर आपण या ठिकाणी ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या कन्सल्टन्सीसाठी या ठिकाणी आलो होतो. तर या ठिकाणी आपण आलो, त्यांचं जे काही शेततळ आहे त्याची आपण पाहणी केली. त्यानंतर त्यांची विहीर आहे त्यांची पण आपण पाहणी केली. त्यानंतर जे काही पाईपलाईन आहेत, मग प्लॉट वाईज जाऊन त्यांना प्रेशर म्हणजे किती ऍक्च्युली असावा, प्रॉपर किती असतो, किती असावा, तुमचं किती आहे, ह्या सगळ्या काही गोष्टी आपण बारीक सारीक सांगितल्या. तर आपल्याला त्यांना काय करायचं होतं, तर एका ठिकाणी त्यांना सेंट्रलाइज प्लॉट जो आहे, म्हणजे मेन पाईपलाईन एक 5-5 एकराला एक नेऊन सगळे काय असेंबल या ठिकाणी करायचं होतं. मग फिल्ट्रेशन असू द्या, की सगळ्या गोष्टी बारीक सारीक काही गोष्टी करायच्या होत्या. तर त्याच अनुषंगाने आपण आलो. साहेब, आम्ही या ठिकाणी आलो. टोटल जो काही प्लॉटचं आपण ॲक्युरेशन केलं टोटल ऑल ऑफ, तर तुम्हाला जी आम्ही काय माहिती सांगितली ती त्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांसाठी काय सांगचाल? नमस्कार. माझं नाव अजिंक्य वसंत भोसले. मी राहणारा पवारवाडीचा आहे आणि मी स्वतः एक ॲनिमेटर आहे आणि युजुअली फॉरेन कंट्रीजमध्ये असतो आणि माझी इथे शेतीसुद्धा आहे आणि आपण प्रगतशील शेतकरी म्हणून इथे ओळखले जातो. सर बेसिकली आम्हाला उत्पन्न चांगलं होतं, सगळं चांगलं होतं, पण ज्या गोष्टी आम्ही करतोय त्या बेसिकली ओल्ड स्कूलच्या आहेत, जुन्या पद्धतीने करतोय. आता बरोबर. टेक्नॉलॉजी नवीन आहे. 30 वर्षापूर्वी आम्ही प्लॉटिंग केलं होतं. तर प्लॉटिंग केलं होतं, शेततळ आहे, पण ड्रिपला नक्की प्रेशर किती लागतं? बरोबर. ड्रिप इरिगेशन करायची, पण ड्रिपला नक्की प्रेशर किती असलं पाहिजे? याच्याबद्दल कधीच माहिती भेटली नाही. हम्म. हे तुमच्या वतीने आम्हाला कळलं, की असं ते चेकिंग करायचं असतं. या रानासाठी एवढं. नाहीतर आम्ही 4 एकराला पाणी लावतोय. बेसिकली ते एकरासाठीच गरजेचं होतं. 4 एकरासाठी गरजेचं नव्हतं. भिजतंय म्हणजे रान पाणी पितंय असं नाही. हे आम्हाला तुमच्यामुळे कळालं. खरं. ज्यामुळे माझ्या मते तर याच्यामुळे आमच्या उत्पादनात आम्हाला फरक पडेलच. हा, हा. बट ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला माहिती सांगितली, जी असेंब्ली आता आम्ही बनवतोय आणि ती बनल्यानंतर नक्कीच तुम्ही अपलोड कराल, हो, लोकांना 100%, कळेल, 100%. की आपण एक वेगळ्या विचारातनं काहीतरी वेगळंच करायला चाललोय. हम्म. ज्याने भविष्यात आमच्या मते लोकांनी पण हे घेतलं तर त्यांना फायदा होईलच हम्म. आणि आमचा तर तुम्ही करालच. थँक्यू व्हेरी मच. बरं का, तुमची जे काय संवाद झाला त्यातनं मला फार बरं वाटलं हम्म. आणि बेसिकली मॅथमॅटिकली चर्चा झाली, की हा. क्षेत्रफळानुसार किती सरी असली पाहिजे आणि त्याला किती मेट्रिक पाणी गेलं पाहिजे, बरोबर. त्याचं कसं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे, फर्टिकेशन्स असेल, जे काय आहे आपलं ते सगळं भेटतंय का, पाण्याची लेवल किती आहे ती चेक केलं नाही, डिस्टिलेशन असेल किंवा वॉटर फिल्टरेशन असेल ते आपल्याला चेक करता येतंय. सो त्या अनुषंगाने म्हटलं तर मला फार बरं वाटलं हम्म. आणि मी राईट ट्रॅकवर होतो हम्म. आणि मी तुम्हाला बोलवून योग्य केलं असं मला तरी वाटतंय.